नमस्कार मित्रांनो, माझ्या अक्षय चव्हाण ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो. मित्रांनो, सकाळची वेळ आहे आणि मी आता आलो आहे आमच्या गावदेवीच्या काळांबा देवीच्या मंदिरामध्ये. तर मित्रांनो, शिमगा चालू आहे आणि देवी पालखीत बसून 1-2 दिवस झालेत आणि त्यानंतर आमच्याकडे पालखी येते. आज पालखी न्यायला मी आलो आहे मंदिरामध्ये. तर त्याप्रमाणे आज तिथीनुसार शिवजयंती पण आहे मित्रांनो. तर आमच्या मंदिराच्या परिसरामध्ये शिवस्मारक आहे आणि त्याच स्मारकाच्या इथे आम्ही पुष्पहार वगैरे घालून जयंती साजरी करणार आहोत. शिवजयंती साजरी केल्यानंतर आम्ही पालखी घेऊन आमच्या वाडीमध्ये जाणार आहोत. वाडीमध्ये प्रत्येकाच्या घरी कशी पूजा होते हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर चला जाऊया, आता शिवजयंती साजरी करूया. छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. तरी सर्व गावातील मंडळींनी हजर राहायचं आहे. आता थोड्याच वेळात या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मोर्जे कोंडगे ग्राम विकास मंडळ, श्री काळांबा देवी देवालय समिती, शिवतीर्थ कोंडगे यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आज शिवजयंती सोहळा तिथीप्रमाणे या ठिकाणी काळांबा देवीच्या प्रांगणामध्ये संपन्न होतोय. सर्व ग्रामस्थ, सर्व मानकरी, वतनदार मंडळी आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत. शिवपुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून आता कार्यक्रमाची सुरुवात होते. आजूबाजूला जी मंडळी आहेत त्यांनी या ठिकाणी उपस्थित होऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचंय. अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मोर्जे कोंडगे ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष माननीय अशोकजी काटकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्येष्ठ शिवसैनिक आणि या गावचे ज्याने अजूनपर्यंत शाखा प्रमुखची जबाबदारी सांभाळली ते पुंडलिक बेर्डे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष अशोकजी काटकर यांच्या हस्ते शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अनेक मान्यवर मंडळी त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य केले आहे. विजयजी काटकर, हरेश जाधव, संजय पडवळ, मारुती विश्वासराव, मोहन बारसकर, संतोष बारसकर, रवींद्र चव्हाण, शशिकांत काटकर, हरिश्चंद्र काटकर, सुरेश गुरव, अक्षय चव्हाण, अनेक मान्यवर मंडळी, मनोहर गुरव, रमेश चव्हाण, संतोष चव्हाण, प्रकाश चव्हाण, सुहास पाटेरे, काशीनाथ काटकर, मनोज विश्वासराव, विजय गुजर, धोंडूबुवा काटकर, अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी नाव घेण्याच्या सुद्धा पेक्षा जास्त मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले. दिवसभरामध्ये होणारा हा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये अवश्य सहभागी व्हावं अशी विनंती आहे. धन्यवाद. विजय गडकरी 2 मिनिटं थांबून सगळे फोटोसाठी पुढे या. फोटो घेण्यासाठी शुभेच्छा देऊया. या ठिकाणची जी डेकोरेशन आणि लाईट व्यवस्था, स्पीकर व्यवस्था ही राकेश काटकर आणि बंधू या मंडळीने अतिशय उत्तम प्रकारे केलेली आहे. त्यामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढलेली आहे. त्यांना धन्यवाद देतो.
आता आमच्या घरी पालखी येते आणि घरी आम्ही पूजा करणार आहोत. आम्ही जी घरी पूजा करणार आहोत त्याचप्रमाणे पूर्ण वाडीमध्ये सगळ्यांच्या घरी पूजा होते. मित्रांनो, दुपारी महाप्रसाद असतो आणि त्यानंतर मग परत दुपारनंतर पालखी फिरते. आता संध्याकाळ झाली आहे, महाप्रसाद झाला आहे दुपारी. त्यानंतर आता आमच्या घरी पालखी आली आहे. आमच्या घरी पूजा झाल्यानंतर पुढच्या घरामध्ये जाईल. त्यानंतर संध्याकाळी मग ती मांडावरती आम्ही नेतो, तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. निशाने ढोल सगळ्याच तयारीच जात्या. परत मागं नको पहिला निशाण नंतर ढोल. पाणी नाही तिकडे आहे ना. रेडी करते भेटू दे.
हा धुई कुठे आहे त्याची खूप मार आला तुम्हाला बरं झालं तेवढं हा वाढव ठेव चालतं ठेव वर राहिलं वर ठेव तसं काय नाही नंतर राहणार नाही तीनच आहेत ना
माझ्या विश्वनाथ सीताराम आणि कुटुंबियाने सालबा बाबांनी वरती बनलेली आपली मान्य करून घे सर्वपती संभाषण बाई त्यांनी माझ्या विश्वनाथ सीताराम चव्हाण आणि कुटुंबियाने सालबा बाबांना टपालीचा नाळ दिलेले ते मान्य करून घे वर्षाची राखा टपाली मिलिंद केशव बाई त्यांनी मिलिंद आहे आणि आपली कोटीबाला नाही मान्य करून घे सर्व प्रमेय दळवी हातपेटीची कोटीबाला नाही मान्य करून घे सर्वपती संभाषण राखा पकडे आधी बाप्पाकडे बघा मित्रांनो, आता पूर्ण वाडीमध्ये पालखी फिरून आता मांडावरती चालली आहे. मी तुम्हाला आमच्या घरी कशी पूजा झाली ते दाखवलं. सर्वांच्या घरी पण अशीच पूजा होते. पूर्ण वाडीमध्ये फिरून मी तुम्हाला व्हिडिओ केला असता तो खूप मोठा झाला असता. तर मी फक्त आमच्या घरी कशी पूजा होते आणि त्याचप्रमाणे इतर वाडीमध्ये होते हे तुम्हाला दाखवले. मित्रांनो, आमच्या वाडीमध्ये तसं बघायला गेलं तर 3 दिवस पालखी असते. आज पहिल्या दिवशी आमच्याकडे वरती, नंतर मध्ये आणि नंतर खाली, कारण वाडी खूप मोठी आहे तर 3 दिवस लागतात. तर आता उद्या मध्ये असेल, मधल्या वाडीमध्ये असेल, तर याचप्रमाणे पूजा होत असते. तर मित्रांनो, आम्ही चाललो आहे मांडावरती पालखी घेऊन. मांडावरती पालखी घेऊन गेल्यानंतर तिथे मानाचे दगड असतात, ते प्रत्येक जणाला उचलायचे असतात किंवा 12 जणांनी उचलायचे असतात, 18 जणांनी उचलायचे असतात. ते पण तुम्हाला बघायला मिळेल. तर जाऊया आता पालखीबरोबर मांडावरती.
हे जरा 12 जण त्याला साईडला तरी घे. हा 12 मनाचा. हा 18. हा 12 हा 18 आहे. बाकी कोणता लागला नाही पाहिजे लक्षात ठेवा. पाय बाजूला कर. 18 एक नंबर.